नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यांचे फार्मा ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अँटी डायबेटिक ड्रग, त्यालाच आपण म्हणतो हायपोग्लायसेमिक एजंट्स किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. म्हणजेच असे एजंट्स की ते डायबिटीज मेलायटस या डिसऑर्डरवर काय होतात, युज होतात, याच्या ट्रीटमेंटमध्ये युज होतात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं आहे की डायबिटीज मेलायटस म्हणजे काय, डायबिटीज मेलायटिसच्या दोन टाइप्स आपण बघितलेले आहेत, जे इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. त्यानंतर इन्सुलिन हार्मोन बद्दल आपण माहिती बघितली की तो सिक्रेट होतो कुठून, आणि इन्सुलिन हार्मोन जे आहे, ह्युमन इन्सुलिन जे आहे, त्याचं नेचर कोणाच्या सारखं आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कोणाच्या इन्सुलिन सारखं आहे, हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि त्याच्या ऍक्शन सुद्धा आपण बघितलेले आहेत. आलं लक्षात. आता हे जे ट्रीटमेंट आहे, या ट्रीटमेंटचं नेमकं दोन गोल्स असतात, म्हणजे दोन ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिनचं सिक्रेशन काय करणं, वाढवणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्सुलिनचा रेजिस्टन्स कमी करणं. मग जे ड्रग्स हे दोन गोष्टी करू शकतात ते इन द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज मेलायटस काय होऊ शकतात, यूज होऊ शकतात. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित असायला हवं की डायबिटीज हे दोन प्रकारचं असतात, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 ला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस म्हणतो आणि टाईप 2 ला इन्सुलिन नॉन डिपेंडंट किंवा नॉन डिपेंडंट इन्सुलिन डायबिटीज मेलायटस म्हणतो. आलं लक्षात. किंवा इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो जनरली दोन प्रकारचे ड्रग्स या डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये युज होतात. एक म्हणजे इन्सुलिन प्रिपरेशन अँड इट्स अॅनालॉग, आणि दुसरे म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. आलं लक्षात. हे दोन प्रकारचे ड्रग्स डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये युज होतात. आणि मेजरली टाईप 1 जी डायबिटीज आहे, त्या टाईप 1 डायबिटीजमध्ये फक्त आणि फक्त इन्सुलिन प्रिपरेशनच काम करतात, म्हणजे जे इन्सुलिन इंजेक्शन्स आहेत तर तेच युज होतात. आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिनही युज होऊ शकते आणि ओरल अँटी डायबिटिक किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट सुद्धा युज होऊ शकतात. आलं लक्षात. मग आता हे दोन्ही प्रिपरेशन किंवा म्हणजे इन्सुलिन प्रिपरेशन आणि ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स याबद्दल माहिती असणं किंवा यांचे एक्झाम्पल्स किंवा याचं क्लासिफिकेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे. एमपीएससीच्या फार्मसिस्ट पेपरमध्ये यावर 100% प्रश्न येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, टाईप ऑफ इन्सुलिन प्रिपरेशन किंवा इन्सुलिन अॅनालॉग मध्ये 3 ते 4 प्रकारचे काय आहेत इन्सुलिनचे प्रिपरेशन आहेत. त्यामध्ये पहिले इन्सुलिन प्रिपरेशन म्हणजे रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन. आता तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात एक्झाम मध्ये की रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिनचे एक्झाम्पल सांगा. तुम्हाला हे 3 नावं लक्षात ठेवायचे आहेत. इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ऍस्पार्ट आणि इन्सुलिन ग्लुलिस्टाईन. हे 3 जे एक्झाम्पल आहेत हे आहेत इन्सुलिन प्रिपरेशनचे, विच आर रॅपिडली ऍक्टिंग, म्हणजे फास्ट ऍक्ट होतात एकदम दिल्यानंतर इंजेक्ट केल्याच्या नंतर, त्याला आपण रॅपिड ऍक्टिंग म्हणतो. मग तुम्हाला जर एक्झाम्पल विचारलं एक्झाम मध्ये की रॅपिड ऍक्टिंग एक्झाम्पल सांगा इन्सुलिनचं, तर कोणतं आहे, इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ऍस्पार्ट आणि इन्सुलिन ग्लुलिस्टाईन. आलं लक्षात. हे इन्सुलिन लिस्प्रो जे आहे ना, याच्यामध्ये प्रोलिन आणि लायसिन हे 2 अमायनो ऍसिड असतात. 28 म्हणजे जी चेन बी असते ना, त्या 28 आणि 29 या नंबरिंगवर. आलं लक्षात. त्याच्यामुळे याला इन्सुलिन लिस्प्रो नाव दिलेलं असतं. इन्सुलिन ऍस्पार्ट याच्यामध्ये ऍस्पार्जिन असतं आणि इन्सुलिन ग्लुलिस्टाईन मध्ये सुद्धा 2 मॉलिक्युल्स ऍस्पार्जिन या अमायनो ऍसिडचे असतात. आलं लक्षात. याच्यामध्ये ऍस्पार्टिक ऍसिड, सॉरी इन्सुलिन ऍस्पार्ट मध्ये ऍस्पार्टिक ऍसिड असतं. हा डिफरन्स तुम्ही काय बघू शकता, केडी त्रिपाठी सरांच्या बुकमध्ये बघू शकता, त्यामध्ये डिटेलमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचे जे क्लास सेकंड आहे इन्सुलिन प्रिपरेशनचा, ते आहे शॉर्ट ऍक्टिंग. आता शॉर्ट ऍक्टिंग जे आहे ते रेग्युलर इन्सुलिन त्याला नाव आहे, किंवा त्यालाच आपण सोल्युबल इन्सुलिन म्हणतो. आलं लक्षात. त्याला आपण रेग्युलर इन्सुलिन म्हणतो किंवा सोल्युबल इन्सुलिन म्हणतो. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की असं कोणतं इन्सुलिन प्रिपरेशन आहे की ते सबक्युटॅनियस रूटनं तर देतात, म्हणजे इन्सुलिनचे जे सर्व प्रिपरेशन आहेत ते जनरली सबक्युटॅनियस या रूटनं काय करतात, ऍडमिनिस्टर करतात. पण एक इन्सुलिन प्रिपरेशन असं आहे की ते आयव्ही रूटनं सुद्धा आपण ऍडमिनिस्टर करू शकतो. तर ते कोणतं प्रिपरेशन आहे, ते आहे रेग्युलर किंवा सोल्युबल इन्सुलिन. बाकीचे सर्व इन्सुलिन प्रिपरेशन आहेत ते जनरली सबक्युटॅनियस रूटनं आपण ऍडमिनिस्टर करतो. फक्त एकच असं इन्सुलिन प्रिपरेशन आहे ते की आयव्ही रूटनं सुद्धा आपण ऍडमिनिस्टर करू शकतो, ते म्हणजे रेग्युलर किंवा सोल्युबल इन्सुलिन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो क्लास आहे इन्सुलिन प्रिपरेशनचा, तो आहे इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन. आता विद्यार्थी मित्रांनो जे इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन जे आहेत ते शॉर्टली ऍक्ट नाहीत आणि फास्टली ऍक्ट होतात किंवा रॅपिडली ऍक्ट नाही, या दोघांच्या मधोमध बरोबर इंटरमिडिएटली ऍक्टिंग आहे. याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे, इंटरमिडिएट आहे. या शॉर्ट ऍक्टिंगची ड्युरेशन ऑफ एकदम शॉर्ट आहे आणि रॅपिड ऍक्टिंगची फास्ट ऍक्ट होतो आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्टच आहे. पण इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिनचे प्रिपरेशन आहेत त्यांची जी ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे ही काय आहे, मीडियम आहे, इंटरमिडिएट आहे. याच्यामध्ये कोणकोणते प्रिपरेशन येतात, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक प्रिपरेशन येतात ते म्हणजे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. आता हे जे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन आहे ना, त्याला आपण काय म्हणू शकतो, लॅन्टे प्रिपरेशन्स. याच्यामध्ये 3 प्रकारचे लॅन्टे प्रिपरेशन्स आहेत इन्सुलिन झिंक सस्पेन्शन मध्ये. त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वेगवेगळी आहे. एक्झाम मध्ये या इन्सुलिन झिंक सस्पेन्शनवर 100% प्रश्न विचारला जातो. आता तो प्रश्न कसा विचारला जातो बघा. इन्सुलिन झिंक सस्पेन्शन जे आहे ना, नॉर्मल जे इन्सुलिन आहे किंवा जे नॉर्मल रेग्युलर इन्सुलिन आहे त्याचं सस्पेन्शन तयार करतात झिंक सोबत.
आलं लक्षात? त्याला आपण इन्सुलिन झिंक सस्पेन्शन म्हणतो. हे जे इन्सुलिन आहे ते नंतर त्या झिंकच्या भोवताली अराउंडला काय हेक्झामर्स तयार करतात आणि जेव्हा हे आपण इन्सुलिन प्रिपरेशन किंवा सस्पेन्शन काय करतो, इंजेक्ट करतो सबक्युटॅनियसली, तेव्हा ते हेक्झामर काय होतात, रिलीज होतात इन द फॉर्म ऑफ मोनोमर्स. हेक्झामरचं कन्व्हर्जन मोनोमर मध्ये होतात आणि मोनोमर नंतर आपल्याला काय देतात, ऍक्टिव्हिटी देतात किंवा इन्सुलिन रिलीज होतं त्याच्यामधून. आलं लक्षात? अगोदर ते हेक्झामर फॉर्म मध्ये असतात, नंतर ते मोनोमर फॉर्म मध्ये येऊन आपल्याला काय देतात, ऍक्टिव्हिटी देतात किंवा इन्सुलिन आपल्याला रिलीज होतो. तर विद्यार्थ्यांना हे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन हे असतात 3 प्रकारचे. आलं लक्षात? आता हे 3 प्रकारचे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन जे आहेत यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. पहिले असतात लार्ज पार्टिकल किंवा क्रिस्टलाइन, त्याला आपण प्रॅक्टिकली इन्सुलिबल इन वॉटर म्हणू शकतो. म्हणजे हे जे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन आहे ज्यांचे पार्टिकल्स लार्ज असतील, म्हणजे लार्ज पार्टिकल ज्या इन्सुलिन प्रिपरेशनचे असतील, इन्सुलिन झिंक सस्पेन्शनचे, आणि ते क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतील, त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण म्हणणार अल्ट्रा लॅन्टे. काय म्हणणार, अल्ट्रा लॅन्टे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे अल्ट्रा लॅन्टे आहे हे असतं लॉंग ऍक्टिंग. काय असतं, लॉंग ऍक्टिंग. त्याच्यामुळे हा जो क्लास आहे हा याच्यामध्ये लॉंग ऍक्टिंग मध्ये येईल. लक्षात? कोणता, लार्ज पार्टिकल आणि क्रिस्टलाइन प्रॅक्टिकली इन्सुलिबल इन वॉटर जे प्रिपरेशन असतील ते लॉंग ऍक्टिंग राहतील, ते येतात अल्ट्रा लॅन्टे मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्मॉलर पार्टिकलचे जे सस्पेन्शन असतील इन्सुलिनचं किंवा जे अमॉर्फस इन नेचर असतं, हे झालं क्रिस्टलाइन आणि लार्ज पार्टिकल वाले इन्सुलिन प्रिपरेशन. स्मॉल पार्टिकल आणि अमॉर्फस प्रिपरेशन जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण सेमी लॅन्टे. आणि हे कसं असतं, शॉर्ट ऍक्टिंग. आलं लक्षात? हे कसं असतं, शॉर्ट ऍक्टिंग किंवा त्याला आपण इंटरमिडिएट ऍक्टिंग सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर इंटरमिडिएट ऍक्टिंग म्हणू शकतो, त्याला आपण शॉर्ट ऍक्टिंग म्हणतो. त्यानंतर जे तिसरं प्रिपरेशन आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन करून तयार केलेलं जे प्रिपरेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो लॅन्टे प्रिपरेशन. आता एक्झाम जी झाली होती फार्मसी ऑफिसर एक्झाम, त्या एक्झाम मध्ये हे लॅन्टे प्रिपरेशन म्हणजे नेमकं काय याचं काय आलं होतं, एक क्वेश्चन आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, 7:3 जो रेशिओ आहे, मिक्सचर आहे अल्ट्रा लॅन्टे आणि सेमी लॅन्टे यांचं, म्हणजे हे जे अल्ट्रा लॅन्टे प्रिपरेशन आहे ज्याचे पार्टिकल्स काय आहेत, क्रिस्टलाइन आहेत आणि लार्ज साईज आहे आणि ते वॉटरमध्ये इन्सुलेबल आहे, ते म्हणजे अल्ट्रा लॅन्टे. तर त्याचा 7 रेशिओ आणि जे सेमी लॅन्टे त्यांचा 3 रेशिओ, म्हणजेच कोणतं, हे शॉर्ट ऍक्टिंग वालं, जसं जे की स्मॉलर पार्टिकल साईजचं आहे आणि अमॉर्फस इन नेचर आहे. तर या दोघांच्या मिक्सचरला काय म्हणायचं, लॅन्टे प्रिपरेशन म्हणायचं. मग एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, लॅन्टे प्रिपरेशन हे लॉंग ऍक्टिंग आहे की शॉर्ट ऍक्टिंग आहे, अल्ट्रा लॅन्टे प्रिपरेशन जे आहे ते लॉंग ऍक्टिंग आहे की शॉर्ट ऍक्टिंग आहे, आणि सेमी लॅन्टे प्रिपरेशन जे आहे ते लॉंग ऍक्टिंग आहे की शॉर्ट ऍक्टिंग आहे, असा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. आता इथं मी पुन्हा एकदा क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो, लार्ज पार्टिकल ज्या इन्सुलिन झिंक सस्पेन्शनचे आहेत आणि जो क्रिस्टलाइन इन नेचर आहे आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये, त्याला आपण म्हणायचं अल्ट्रा लॅन्टे. काय म्हणायचं, अल्ट्रा लॅन्टे. आणि हे जे अल्ट्रा लॅन्टे आहे हे कसं आहे, तर हे आहे लॉंग ऍक्टिंग. कसं आहे, लॉंग ऍक्टिंग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्मॉलर पार्टिकल साईजचं जे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन आहे जे की अमॉर्फस इन नेचर आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सेमी लॅन्टे. तर हे सेमी लॅन्टे कशा प्रकारचं प्रिपरेशन आहे, शॉर्ट ऍक्टिंग प्रिपरेशन आहे. आणि तिसरं म्हणजे 7:3 जे रेशिओ आहे कोणाचा, या अल्ट्रा लॅन्टेचा आणि सेमी लॅन्टे या दोघांचं कॉम्बिनेशन करून तयार केलेलं जे प्रिपरेशन आहे त्याला काय म्हणायचं, लेंटे म्हणायचं. आणि हे जे लेंटे प्रिपरेशन आहे हे कसं आहे, इंटरमिडिएट ऍक्टिंग. आणि हे जे लेंटे येतं ना, हेच इंटरमिडिएट ऍक्टिंग मध्ये येतात. बाकी हे जे दोन आहेत अल्ट्रा लॅन्टे, तर हे येतं लॉंग ऍक्टिंग प्रिपरेशन मध्ये आणि म्हणजे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन मधलं. मी फक्त या कॅटेगरीमध्ये घेतलं त्यांना, कारण की वेगळं लिहिलं असतं थोडं समजलं नसतं. तुम्हाला लक्षात ठेवायचे, लेंटे प्रिपरेशन जे आहे तर ते इंटरमिडिएट ऍक्टिंग आहे, अल्ट्रा लॅन्टे हे लॉंग ऍक्टिंग मध्ये येतं आणि सेमी लॅन्टे जे आहे तर ते शॉर्ट ऍक्टिंग मध्ये येतं. तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिडिएट ऍक्टिंग मध्ये काय आलं, लॅन्टे आलं, हे प्रिपरेशन आलं तुम्हाला माहित आहे. त्यानंतर दुसरं एक प्रिपरेशन येतं ते म्हणजे न्यूट्रल प्रोटामाइन हेक्डॉर्न हे प्रिपरेशन, त्यालाच आपण एनपीएच इन्सुलिन म्हणतो किंवा आयसोफेन इन्सुलिन म्हणतो. एनपीएच इन्सुलिन किंवा आयसोफेन इन्सुलिन त्याला आपण म्हणतो. तर हे दोन कोणत्या प्रकारचे प्रिपरेशन आहेत, लॅन्टे प्रिपरेशन आणि न्यूट्रल प्रोटामाइन हेक्डॉर्न किंवा एनपीएच इन्सुलिन किंवा आयसोफेन इन्सुलिन, हे आहेत इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन. त्यानंतर आहेत लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन. याचं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर इन्सुलिन ग्लार्गिन, इन्सुलिन डेटिमिर आणि प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, हे 3 जे प्रिपरेशन आहेत इन्सुलिनचे हे येतात अंडर द लॉंग ऍक्टिंग प्रिपरेशन. आलं लक्षात? आणि हे जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे प्रिपरेशनचं, हे कशाच्या बेसिसवर आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन, किती वेळपर्यंत ते त्यांचे ऍक्शन दाखवू शकतात शरीरामध्ये, यांच्यावर डिपेंड हे काय आहे, क्लासिफिकेशन आहे. याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत की रॅपिड ऍक्टिंगचं एक्झाम्पल कोणतं राहील, शॉर्ट ऍक्टिंगचं कोणतं राहील, असं कोणतं इन्सुलिन प्रिपरेशन आहे की ते आयव्ही रूटनं आपण देऊ शकतो आणि जनरली बाकी जे प्रिपरेशन आहेत ते कोणत्या रूटनं देऊ शकतो, हे मी सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. एक अजून मी तुम्हाला सांगतो, इन्सुलिन जे आहे ते इन्सुलिन आपण ओरली देऊ शकत नाही, कारण की आपल्या स्टमक मध्ये जे ऍसिडिक नेचर आहे किंवा वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, वेगवेगळे जे कॅटलिस्ट आहेत, जेही स्टमक मध्ये आहे तर ऍसिडिक नेचर मध्ये इन्सुलिन राहू शकत नाही, ते डिग्रेडेड होतं, खराब होतं, डिस्ट्रॉय होतं. त्यामुळे इन्सुलिन प्रिपरेशन हे ओरली देऊ शकत नाही, त्यांना इंजेक्शनद्वारे द्यावं लागतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट रूट कोणता आहे, सबक्युटॅनियस रूटने जनरली इन्सुलिन देतात. फक्त अपवाद कोणता आहे, अपवाद नाही म्हणजे ऍडिशनली सबक्युटॅनियस रूट तर शॉर्ट ऍक्टिंग म्हणजे रेग्युलर इन्सुलिन देताच येईल, पण
ऍज वेल एज आयव्ही रूटनं सुद्धा देता येईल. आता हे झालं इन्सुलिन प्रिपरेशन. मग आता इन्सुलिन प्रिपरेशन फक्त टाईप 1 डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होतात का? नाही. टाईप 1 मध्ये तर इन्सुलिनच होतात, पण इन्सुलिन प्रिपरेशन हे टाईप 1 आणि 2 या दोघांच्याही ट्रीटमेंटमध्ये यूज होऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप 2 जे डायबिटीज मेलाइटस आहे त्याच्यामध्ये कोणते एजंट्स यूज होतात? तर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, जे एजंट्स आपण तोंडाद्वारे घेतो आणि आपल्या ब्लड मधील ग्लुकोज लेवल कमी करतात त्यांना आपण म्हणतो ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 प्रकारचे हायपोग्लायसेमिक एजंट असतात. एक एजंट म्हणजे असे की जे एनहान्स इन्सुलिन सिक्रेशन. आता आपल्याला माहित आहे इन्सुलिन हे ग्लुकोज लेवल किंवा ग्लुकोजचं मेटाबॉलिझम मेंटेन करण्यासाठी महत्वाचे असतात. मग आपल्या शरीरामध्ये डायबिटीज मेलाइटस मध्ये काय होते? इन्सुलिनची लेवल कमी होते. मग असे एजंट की ते इन्सुलिनचं काय करतात? सिक्रेशन एनहान्स करतात. अशा प्रकारे मेकॅनिझम ऍक्शन दाखवणारे ड्रग्स, त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. दुसरं म्हणजे एजंट्स विच ओव्हरकम द इन्सुलिन रेजिस्टन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे टिश्यूज आहेत, जे रिसेप्टर आहेत, इन्सुलिन असून सुद्धा ते त्या इन्सुलिनला काय दाखवत नाही? ऍक्टिव्ह दाखवत नाही. ते इन्सुलिनच्या प्रेझेन्स मध्ये ऍक्टिव्हिटी देऊ टाकत नाही. म्हणजे ते इन्सुलिनला काय झालेले आहे? रेजिस्टन्स झालेला आहे. मग असे एजंट की जे इन्सुलिनचं रेजिस्टन्स कमी करतात आणि व्यवस्थित ग्लुकोजचं मेटाबॉलिझम करण्यासाठी मदत करतात, ते एजंट म्हणजे द एजंट विच ओव्हरकम द इन्सुलिन रेजिस्टन्स. हे आपल्याला बघायचं आहे. आणि काही मिसलॅनियस जे एजंट आहेत, जे नवीन शोध लागला, ते एजंट सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचं आहे. आलं लक्षात? तर पहिला क्लास याच्यानंतर आपण बघूया द एजंट विच एनहान्स द इन्सुलिन सिक्रेशन. विद्यार्थी मित्रांनो, यामधला पहिला क्लास कोणता आहे की असे एजंट जे काय करतात? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात. याच्यामधला पहिला क्लास कोणता आहे? तो आहे सल्फोनिल युरिया. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या काळामध्ये जेव्हा सल्फोनामाइडचा शोध लागला होता, त्या सल्फोनामाइडचा साईड इफेक्ट आढळून आला होता. तो साईड इफेक्ट म्हणजे हायपोग्लायसेमिया. नंतरच मग ते त्या सल्फोनामाइडवरूनच हे सल्फोनिल युरिया हे ड्रग यांचा काय लागला? शोध लागला की ज्यांना हायपोग्लायसेमिक ही काय आहे? ऍक्टिव्हिटी आहे, जे की ब्लड ग्लुकोज लेवल काय करतात? कमी करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? सल्फोनिल युरिया. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सल्फोनिल युरिया जे आहेत ते आहेत पोटॅशियम एटीपी चॅनल ब्लॉकर्स. तुम्हाला जर विचारलं पोटॅशियम एटीपी चॅनल ब्लॉकरचं एक्झाम्पल कोणते आहे, या क्लासचे नाव जर दिले तुम्हाला की सल्फोनिल युरिया आहे, की मेग्लिटायनेट आहे, की बायगॉयनेट डेरिव्हेटिव्ह्ज आहेत, का अल्फा ग्लुकोसाइड इनहिबिटर्स आहेत, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की पोटॅशियम एटीपी चॅनल ब्लॉकर्स कोण आहेत? तर ते आहेत सल्फोनिल युरियाज. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऍज वेल एज हे जे मेग्लिटायनेट जे आहेत हे सुद्धा पोटॅशियम एटीपी चॅनल ब्लॉकर्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सल्फोनिल युरिया आहेत ते 2 प्रकारे आहेत. एक म्हणजे फर्स्ट जनरेशन आणि दुसरे आहेत सेकंड जनरेशन. आता फर्स्ट जनरेशन जे आहे त्यांचे एक्झाम्पल आहे टोलबुटामाइड आणि क्लोरोप्रोपॅमाइड. आता जनरली जे फर्स्ट जनरेशन अँटी हायपोग्लायसेमिक एजंट आहे सल्फोनिल युरियाचे, ते युज होत नाही. टोलबुटामाइड रेअर केसेसमध्ये युज होते, पण क्लोरोप्रोपॅमाइडचा आता टोटली काय होतं? युज होत नाही आहे. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, याचे जे साईड इफेक्ट आहेत ते साईड इफेक्ट म्हणजे हायपोग्लायसेमिया, म्हणजे खूप ग्लुकोजची लेवल जास्त प्रमाणात कमी होतं. हा त्याचा मेन साईड इफेक्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड जनरेशनचे जर एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारले की सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाज कोणते, तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहित असायला हवं. ग्लिबेनक्लॅमाइड, त्यानंतर ग्लिक्लाझाइड, ग्लिपिझाइड आणि ग्लिमेप्राइड. या ग्लिबेनक्लॅमाइडला तुम्ही ग्लायबोराइड असं सुद्धा म्हणू शकता, त्याचं दुसरं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाचं एक्झाम्पल कोणता आहे, तर हे 4 एक्झाम्पल ग्लिबेनक्लॅमाइड, ग्लिक्लाझाइड, ग्लिपिझाइड आणि ग्लिमेप्राइड हे आहेत त्याचे एक्झाम्पल. टोलबुटामाइड आणि क्लोरोप्रोपॅमाइड असं जर दिलं, हे कशाचे एक्झाम्पल आहे हे जर विचारलं तर ते फर्स्ट जनरेशन सल्फोनामाइडचे एक्झाम्पल्स आहेत. आलं लक्षात? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेग्लिटायनेट हे सुद्धा काय करते? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतं. आलं लक्षात? तुम्हाला विचारतात की इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवणारे खालीलपैकी एजंट कोणते, त्याला आपण इन्सुलिन सिक्रेटिव्ह गोगस म्हणतो. इन्सुलिन सिक्रेटिव्ह गो किंवा गोगस जे म्हणायचे तुम्ही म्हणू शकता. तर मेग्लिटायनेट आणि सल्फोनिल युरिया हे काय करतात माहिती का? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात. ऍज वेल एज ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड हे सुद्धा सिक्रेशन वाढवतात. इन्सुलिनचं डायपेप्टिडिल पेप्टाइड 4 इनहिबिटर हे सुद्धा इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात. म्हणजे तुम्हाला विचारू शकतात की इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवून या मेकॅनिझमनं कोण ऍक्शन दाखवतात? हे 4 क्लासेसचे ड्रग इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवून त्यांची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन दाखवतात. नंतर आहे मेग्लिटायनाइड, त्यालाच आपण फिनाइल ऍलानिन अॅनालॉग म्हणतो. त्याचे 2 एक्झाम्पल आहेत रेपाग्लिनाइड आणि नाटेग्लिनाइड. रेपाग्लिनाइड आणि नाटेग्लिनाइड हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत हे जर तुम्हाला विचारलं आणि त्यांचे मेकॅनिझम काय आहे हे जर विचारलं तर त्यांचे मेकॅनिझम आहे की ते काय करतात? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात आणि इन्सुलिन जेव्हा आपल्याला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्या ब्लडमध्ये आलं तर व्यवस्थित ग्लुकोजचं मेटाबॉलिझम म्हणून ग्लुकोजची लेवल मेंटेन राहील. मग त्यांचे एक्झाम्पल कोणते आहेत? रापाग्लिनाइड आणि नाटेग्लिनाइड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड आहे ना 1, हे आहे इन्क्रेटिन आहे. आपल्या जीआय ट्रॅक मध्ये सिक्रेट होतं. जीआय ट्रॅक मध्ये आपल्या स्टमक मध्ये जीआय ट्रॅक जे आहे त्या जीआय ट्रॅक मध्ये हे जे इन्क्रेटिन आहे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1, तर हे काय करतं माहितीये का? आपल्याला इन्सुलिनची कमतरता जर असली तर हे जे इन्क्रेटिन आहे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 हे लगेच काय करतं? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतं बीटा सेल्स मधून. आलं लक्षात? मग जे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 रिसेप्टर अॅगोनिस्ट आहेत तर ते काय करतात? या
ग्लुकॅगॉन पेप्टाइड 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतील आणि इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतील. आलं लक्षात? तर त्याला आपण म्हणतो ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 रिसेप्टर अॅगोनिस्ट. तर याचं एक्झाम्पल कोणतं आहे? एक्झेनाटाइड अँड लिराग्लुटाइड. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत हे आहेत पेप्टाइडचे, आणि तुम्हाला मी सांगितलं इन्सुलिन एका प्रकारचं काय पेप्टाइड असल्यामुळे ते आपल्या स्टमक मध्ये डिग्रेडेड होतं, डिस्ट्रॉय होतं, म्हणून ओरली दिल्या जात नाही. मग हे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड हे अॅगोनिस्टच आहेत, म्हणजे पेप्टाइड्स आहेत, हे सुद्धा आपण ओरली देऊ शकत नाही, हे सुद्धा स्टमक मध्ये काय होतं? डिग्रेडेड होतं. म्हणून एक्झेनाटाइड आणि लिराग्लुटाइड हे इंजेक्शनद्वारे दिल्या जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 इनिबिटर्स आहेत, काय? डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 इनिबिटर्स, त्याला आपण DPP4 इनिबिटर्स आहेत. लक्षात? तर आपल्या स्टमक मध्ये ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड जे असतं त्याचं काम असतं इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवणं, पण हे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड याला मेटाबोलाइज करणं हे कोणाचं काम असतं? या डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 या एन्झाईमचं. मग आता डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 एन्झाईम जर या ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइडला डिग्रेडेड करत असेल तर इन्सुलिन सिक्रेट होणार का? नाही, कारण की इन्सुलिन सिक्रेशनसाठी ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड महत्वाचे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण हे डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 जे एन्झाईम आहे याला जर इनिबिट केलं तर हे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड याचं मेटाबॉलिझम होईल का? नाही. म्हणजे याचं जर कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित राहिलं तर इन्सुलिन व्यवस्थित रिलीज होईल. म्हणून आपण काय करायचे? डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 इनिबिटर हे एजंट यूज करायचे, जे काय करतील? या डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 या एन्झाईमला इनिबिट करतील. त्यांचं इनिबिशन झाल्यामुळे या ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइडचं मेटाबॉलिझम होणार नाही, आणि हे जर अवेलेबल असलं तर इन्सुलिनचं सिक्रेशन ते करतील. म्हणजे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल्स. तर आता हे जे डायपेप्टिडिल पेप्टाइडेज 4 एन्झाईम आहे याचे इनिबिटर्स आपण अँटी डायबेटिक म्हणून यूज करू शकतो. तर ते कोणकोणते आहेत? सिटाग्लिप्टिन, व्हिल्डाग्लिप्टिन, साक्साग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन हे कशाचे एक्झाम्पल आहेत? या DPP4 इनिबिटरचे. आणि हे DPP4 जे एन्झाईम आहे ते रिस्पॉन्सिबल आहे या ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइडचं मेटाबॉलिझम करण्यासाठी. आलं लक्षात? याला आपण इनिबिट केलं त्यामुळे याचं मेटाबॉलिझम झालं नाही. याचं जर मेटाबॉलिझम झालं नाही, हे जर अवेलेबल असलं तर इन्सुलिन काय होणार? रिलीज होणार, म्हणजे आपल्याला अँटी डायबेटिक इफेक्ट भेटणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सर्व एजंट्स आहेत हे काय करतात? इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात, आणि इन्सुलिन जर आपल्याला भेटलं तर अँटी डायबेटिक इफेक्ट भेटणार, साहजिकच आहे. त्यानंतर ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स, म्हणजे इन्सुलिनचं रेजिस्टन्स कमी करतात. म्हणजे इथं इन्सुलिन असो किंवा नसो यांना काही गरज नाही. हे काय करतात? जे इन्सुलिनचं रेजिस्टन्स निर्माण झालेले त्याला काय करतात? इनिबिट करतात किंवा ओव्हरकम करतात. याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत बायोगायनेट डेरिव्हेटिव्ह. आता हे जे बायोगायनेट डेरिव्हेटिव्ह आहेत यांना आपण AMPK ऍक्टिव्हेटर्स असं सुद्धा म्हणू शकतो. काय? बायोगायनेट डेरिव्हेटिव्हला AMPK ऍक्टिव्हेटर्स असं सुद्धा म्हणू शकतो, ज्याचं एक्झाम्पल आहे मेटफॉर्मिन. खूप जास्त प्रमाणात युज होतं सध्या तरी मेटफॉर्मिन आणि फेनफॉर्मिन याचे एक्झाम्पल आहे. पण फेनफॉर्मिन जे आहे तर ते जनरली आता युज करत नाहीत, बॅन झालेले आहे 2003 पासून आपल्या इंडियामध्ये. का बरं? कारण की लॅक्टिक ऍसिडोसिस हा एक साईड इफेक्ट होता या फेनफॉर्मिनचा. मेटफॉर्मिनचा नाही, मेटफॉर्मिन युज होतं. याचाच भाऊ जो फेनफॉर्मिन हे जे आहे बायोगायनेट डेरिव्हेटिव्ह मधला, तर या फेनफॉर्मिनचा आता सध्या युज बॅन केलेला आहे 2003 या सालापासून, कारण की तो काय करतो? लॅक्टिक ऍसिडोसिस हा एक साईड इफेक्ट करतो, त्यामुळे तो बॅन केला आहे. मग एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की लॅक्टिक ऍसिडोसिस हा कोणत्या ड्रगचा साईड इफेक्ट आहे? तर कोणाचा आहे? फेनफॉर्मिनचा, जो की कोणता डेरिव्हेटिव्ह आहे? बायोगायनेट डेरिव्हेटिव्ह. आणि ते कसे ऍक्ट करतात? बाय ओव्हरकमिंग इन्सुलिन रेजिस्टन्स. त्यानंतर दुसरा क्लास जो आहे याच्यामध्ये तो आहे थायाझोलिडिन डायन्स. हे पण काय करतात? इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम करतात. त्यालाच आपण काय म्हणतो? PPAR ऍक्टिव्हेटर्स. काय म्हणू शकतो? PPAR ऍक्टिव्हेटर्स. जसं की ज्याचे एक्झाम्पल आहे पायोग्लिटाझोन, रोझिग्लिटाझोन, हे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत कशाचे? थायाझोलिडिन डायन म्हणजे PPAR ऍक्टिव्हेटर्स. त्यानंतर मिसलेनियस अँटी डायबेटिक ड्रग जे आहे त्यांच्यामध्ये क्लासेस येतात. अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर. कोणतं एन्झाईम? अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर. आता आपल्या स्टमक मध्ये एक अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम असतं. त्या अल्फा ग्लुकोसाइड एन्झाईमचं काय असतं? काम असतं आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं ऍब्झॉर्प्शन करणं. मग आता अगोदरच आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जास्त झालेला आहे, लक्षात, आणि त्याचं ऍब्झॉर्प्शन पुन्हा कोण वाढवतं? हे अल्फा ग्लुकोसाइडेज नावाचे एन्झाईम. मग यांना जर आपण इनिबिट केलं तर आपल्याला अँटी डायबेटिक इफेक्ट भेटणार, कारण की ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये जाणारच नाही. या एन्झाईमला आपण इनिबिट करणार आहोत. कोणत्या एन्झाईमला? जो की ग्लुकोजचं ऍब्झॉर्प्शन वाढवतो. त्या एन्झाईमचं नाव काय आहे? अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर. त्याचं एक्झाम्पल काय आहे? अकारबोज, मिग्लिटॉल आणि ओग्लिबोज. खूप वेळा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर. तर अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटरचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? अकारबोज, मिग्लिटॉल आणि ओग्लिबोज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर अमायलिन अॅनालॉगचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर ते आहे प्रामलिन टाईप. हे प्रामलिन टाईप कशाचं एक्झाम्पल आहे? अमायलिन अॅनालॉगचं. त्यानंतर डोपामाइन D2 रिसेप्टर अॅगोनिस्ट. तुम्हाला विचारू शकतात की खालीलपैकी डोपामाइन D2 रिसेप्टर अॅगोनिस्ट जे की अँटी डायबेटिक म्हणून युज होऊ शकतं त्याचं एक्झाम्पल काय? तर ते काय आहे? ब्रोमोक्रिप्टिन. काय आहे? ब्रोमोक्रिप्टिन. आणि लास्ट मध्ये जे मिसलेनियस क्लास मध्ये येतात ते म्हणजे सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट 2 इनिबिटर्स. त्यालाच आपण म्हणतो SGLT2 इनिबिटर्स. तर याचं एक्झाम्पल काय आहे? डापाग्लिफ्लोजिन. हे नवीन ड्रग्स आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात डापाग्लिफ्लोजिन हे कशाचं एक्झाम्पल आहे क्लासिफिकेशनच्या बेसवर? तर ते एक्झाम्पल कशाचं आहे? SGLT म्हणजे सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट 2 इनिबिटरचं एक्झाम्पल आहे डापाग्लिफ्लोजिन. याच्यातलं कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकता आणि ते कोणत्या क्लासचा ड्रग आहे हे तुम्हाला विचारू शकता.